बघा कसं कुठं करतो त्याच मी किट वरती हे करतो तोपर्यंत त्यांनी साबणाच्या ह्याच्यामध्ये बोट अडकून ठेवलं. काहीतरी खेळायचं म्हणजे याला खेळायचं असतं. दही दही आहे? चिकन आहे चिकन सॉरी चिकनच आहे का काय आहे? दही काढले हा. हे बिर्याणीचे तांदूळ मसाले वगैरे आज काय अचानकच काढलं बिर्याणी? का वाटलं म्हणून त्याला प्रिपरेशन नाही काय नाही काय नाही, अचानक करायचं, अचानक ठरवायचं आणि बनवायचं. चलो आता बिर्याणी बनवू. चिकन मला हे धुवून द्यायला लागले ते. मला काय होतंय चिकनला हातच लावत. चिकन हे धुवून देतात ते चिकन मी बनवणार आहे. बिर्याणी मीच बनवत आहे. कोथिंबीर आणि पुदिना आणि मिरची हे वाटून घ्यायचं. अद्रक लसूणची पेस्ट आहे. बाकीचे तर आपले साधेच मसाले. अद्रक नाही, हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीर इतकंच वाटले, बाकी काय नाही. आपण म्हणजे आपल्या डब्यामध्ये कंपल्सरी अद्रक लसूणची पेस्ट असते, त्याच्यासाठी नाही टाकत. कांदा तळला ना म्हणजे बिर्याणीला छान टेस्ट येते. तसं करते आता. आता ह्याच्यामध्ये तर मी काय काय टाकणार आहे ते सांगते. तर मी तळसतो. चिकन घेतले, टोमॅटो ग्रेव्ही साठी नाही का, हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, बिर्याणी मसाला अख्खं पाकिट घालते मी. बबू गरम मसाला, गरम मसाला, चिकन मसाला, चिकन मसाला, हे सगळे मसाले घालायचे. आपण हे करत करत ते पण करायचे. आणि हे आपल्याला थोडा वेळ ठेवायचं, नंतर हे पण साफ करून घ्यायचे, म्हणजे धुवून नीट करून हे पण घ्यायला लागलं. हे काय संपत नाही, आपण झटकून वेळ होऊन जातो. मस्त असं झालंय तेलामध्ये. ते काढायचं आपल्याला. थोडं 5 मिनिटाला थंड व्हायला ठेवू आपण. कोथिंबीर आणि पुदिना एकत्र आहे. चिरून घेतला ना, थोडं चिरून टाकायचं, थोडं वाटून टाकायचं, थोडं वरण घालायचं, असं सगळं वेगवेगळं घालायचं. आपण प्रोफेशनल बिर्याणीवाले नाहीयेत. खरं सांगते, मला बिर्याणी पण बनवायला येत नव्हते. किती वर्ष तर मला बिर्याणीच बनवायला येत नव्हती. मला आता 1-2 वर्ष झालं बिर्याणी येते बनवायला, पण त्याचं पण एवढं माहिती नाही कशी येते कशी होते. कशी येते तशी आपण बनवतो. आता काय करायचंय, आधी गरम तसं पण तेलच आहे ना, टाकून द्यायचं ह्याच्यामध्ये. सगळं नाही टाकायचं, फोडणी पण बसते चांगली. आणि जेवढं तेल पाहिजे तेवढं त्यात जातंय. पण मला असं वाटतं भरपूर केले. हे झालं सगळं, ह्याच्यामध्ये दही घालायचं. थोडेसे दही ठेवायचं, लय पण नाही टाकायचं दही. वेदन किती त्रास देतो बघा. काय माहिती त्याला असं होतंय की वेगळं चालू झालेलं असतं त्याचं. काय रे बाळा असं करतो. आणि ते थंड झाल्यावर किती दिसतंय तुला होतोय. चुरा झालाय ना, ह्याच्यातला थोडासा घालायचा, म्हणजे बाकीचा थोडासा ठेवायचा, कारण की आपण हे पण करणार आहे ना.
आणि ह्याच्यामध्ये मेन मेन सामान अजून राहिलंय. तर काय काय राहिले आता बघ. हळद, मीठ. हो बाळा, कसं वेगळंच बरं बघितलं तुम्ही. मीठ मीठ किती चवीनुसार जास्त घालायचं. आता मी ह्याला जास्त घालणार म्हणजे 2 चमचे हिशोबाने घालते. माझा अंदाज घालते, तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता. हळद. आणि तुम्हाला नंतर ट्विस्ट कळल. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ आहे ना आपला, शेवटपर्यंत बघा. आणि जे कोणी माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा, ह्याचं दिसतंय कसं छानच. आता तुम्हाला ह्याच्यातला एक ट्विस्ट दाखवते. हे असते माझी मस्त मस्त बिर्याणी बनवायची पद्धत. चांगलं असं मिक्स करून ठेवायचं. आता आपण सिद्धांचे पप्पा मिक्स करून देतात मला. एक मिनिट, अंतर कुठं लागलाय असं होणार सिद्धांचे पप्पा असं. हा आपण दाखव. आता बघा कसं दिसतंय. आता हे मिक्स करायचं आणि थोडं म्हणजे अर्धा तास तरी विश्रांतीसाठी ठेवायचं. मग याला तुम्हाला पुढची प्रोसेस दाखव. झालं मिक्सर. झालं. कसं वाटतंय सगळं म्हणतात मिक्स करून. आता ह्याला किती कमसे कम जास्त नाही आता, कारण की उशीर झाला, 7 वाजत आलेत. आता ह्याला 10-15 मिनिटं आपण झाकून ठेवू मस्त. मग आता तांदूळ तवर नीट करून घेते आणि भिजायला घालते. तुम्हाला दाखवते पुढे. पाणी ठेवलंय आता हे गरम करायला. तांदूळ आपलं उकळूनच घ्यायचंय आणि म्हणजे तांदळापेक्षा जास्त मीठ घालायचं. हे टाकलं, ह्यात थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना पाण्यात थोडीशीच घालायची, कारण की आपल्याला हे ठेवायची. आणि तेजपत्ता आणि हे पाणी, लिंबू पण घालायचं एक आता. 2 पानं तेजपत्त्याची टाकून. मी गरम मसाला जास्त वापरत नाही. सिक्रेट गोष्ट तुम्हाला एक गोष्ट सांगते, मला गरम मसाला जास्त कळतच नाही. अख्खा खडा मसाला आहे ना तो कळत नाही. मोजके गोष्टी खातो. त्याच्यामध्ये तेजपत्ता येतो, दालचिनी येते, लवंग येते, विलायची येते, मोठी विलायची पण. बाकीचे ते बाकीचे छोट्या वस्तू असतात ना त्या बिलकुल आपल्या. आणि तांदूळ निवडून स्वच्छ धुवून भिजायला घातलेला आहे. आता कम से कम ह्याला पण हे पाणी उकळस तर भिजून द्यायचं. आणि हे तापलं हे तर ठेवलं नसे, म्हणजे अजून शिजायला नाही ठेवलं, गॅसवर मी ठेवलं तुम्हाला दिसतंय. पण हे थोडस मुरायला ठेवलेलं आहे आपण. आणि त्याच्यावर गरम पाणी होतं. भात बनवून घ्यायचा आणि हे नंतर मग दम द्यायचा. आपण दम बिर्याणी करणार आहे आपण, मस्त असं बनवूया. आता पहिलं तर आता सिद्धांचे पप्पा चालले ट्युशनला आणाय सिद्धांना, कारण की लय उशीर झाले, 7:30 वाजले. म्हटलं ना, ही बिर्याणी करता करता इतका उशीर होऊन जातो, खूप उशीर होतो. झाकण पाणी उकळायला ठेवायचं आहे. चला मग आता हे उकळस तर आहे ना, सिद्धांना घेऊन येते पटकन. काय बनवते? बिर्याणी मम्मी. वास तर खूप छान येतोय. मी चिकन पण टाकलं इथं परतायला, तुम्ही बघा. दाखव. छान झालंय. दाखवू? थांबा तर दाखव. तुम्हाला दाखवते मी. मम्मी छान करते काय काय. इथं चिकन मस्त असं परतायला लावलंय आणि इथं राईस. आता हे दोन्ही नंतर झाले की दम देऊ आपण. मम्मी पण आली, मम्मीला प्यायचं चहा. बघा ह्याचं वेगळंच चालू आहे, काय समजतच नाही. नाक दबतोय काय, बर्फ आणतो काय, काहीतरी वेगळंच खेळतो काय. बघा तरी कशी छान आली याला. तरी म्हणजे कालवण नाही करायचं आपल्याला, ते मस्त ग्रेव्ही करायची आहे. भात शिजत आलाय आता, म्हणजे थोडं कच्चच काढायचं, 80% शिजवायचं. 5 मिनिटं झाकू तर आपण. तयार आहे आपली. शिजले का बघू.
ह्याला पण 5 मिनिटं ठेवू. ह्याला आपण नितळून ठेवू तवा. दम द्यायचा अजून तो छान शिजन. इथं तुम्हाला दाखवते काय चाललंय बघा. एकच मिनिट. काय रे वेदांत सिद्धांत काय रे हा दाखव. आणि ते काय करणार आहे आता तू. बघितलं काय होती काय होतं चांगली स्क्रीन होती. काय काय चांगली स्क्रीन होती. स्क्रीन होती बरं का. चांगली स्क्रीन होती. आणि ज्याची कोणाची स्क्रीन चांगली नसेल त्याने बर्फ लावा हे हा ना. आणि ह्याची पण स्क्रीन चांगली करायची वाटतं. भात आपलं 80% 90 म्हणते 80% झालंय. आणि त्याला मस्त काढून भात खास. आता आपण दम द्यायची. तर खाली एक लेअर लावायची. तर एक लेअर भाताची. कोथिंबीर पुदिना शेवट थोडंच आता बरंच तर राहिलंय. काय नाही याचं एवढं टेन्शन. आणि फूड कलर टाकायचा आपल्याला. मस्त असं टाकू. फूड कलर जास्त नाही वापरत तरी पण टाकलाय म्हणजे पसरतो मग. आता तवा पण तापलाय. पातेलं याच्यात ठेवला. आता झाकून ठेव. तुम्हाला दाखवते नंतर कसं मस्त बिर्याणी झालेली. एवढं पोरांना भूक लागली एवढं वैताग द्यायला लागल्यात ना. 5-10 मिनिटं मिडियम ठेवायचं. त्याच्यानंतर मग 15 मिनिटं तर लय झाले. पण जर आता 5 मिनिटं फक्त वाफ लागोस तर 5 मिनिटांनंतर बारीक करून 10-15 मिनिटं बारीक ह्याच्यावर एकदम दम द्यायचं. तिला मस्त तयार होते. तुम्हाला दाखवते. दम झाला नाही. पोरांना भूक लागली. 9 वाजता मी गॅस बंद केला असं. बिर्याणी इज रेडी. मस्त अशी बिर्याणी झालेली आहे. तुम्हाला जर बिर्याणी माझी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा. मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्हाला माझी बिर्याणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. ह्याची रेसिपी फुल दाखवली मी कशी काय बनवली आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया एक नवीन व्हिडिओ मध्ये. बाय.